मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू होण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी ब्रिक्स समितीमध्ये सामील असणाऱ्या देशांना खुली धमकी दिली आहे, ज्यामुळे भारत, चीन आणि रशिया सारख्या देशांना अक्षरशः घाम फुटला आहे. हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. मित्रांनो, ब्रिक्स समितीमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका सारख्या प्रमुख देशांसोबत इराण, इजिप्त, इथिओपिया आणि युएई सारख्या देशांचा सुद्धा समावेश आहे. या सर्व देशांनी मिळून अमेरिकन डॉलरचं जागतिक वर्चस्व कमी करण्यासाठी आणि फॉरेक्स ट्रेड आणि क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी एक नवीन चलन बनवण्याची घोषणा नुकताच केली होती. या घोषणेमुळे डोनाल्ड ट्रम्प आता चांगलेच भडकले आहेत आणि त्यांनी ट्विटरवर ब्रिक्स समितीचे सभासद असणाऱ्या सर्व देशांना खुली धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की जर ब्रिक्स देशांनी डॉलरला टक्कर देणारं नवीन चलन तयार केलं तर त्यांना 100% टॅरिफचा सामना करावा लागेल आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या बाजारपेठेतील व्यापाराची संधीही त्यांना गमवावी लागेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मिळालेल्या धमकीनंतर ब्रिक्स समिती